नमस्कार. माधुरीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत. आज आपण खानदेश विभागातील अगदी प्रसिद्ध आणि फेमस अशी रेसिपी पाहणार आहोत. ती म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली कढी आणि फुनके. काही लोक फक्त फुनके खातात, पण कढीमध्ये जर फुनके चुरून खाल्ले ना तर अगदी अप्रतिम लागतात. अगदी या पदार्थाची चव दुप्पट होते. कढी आणि फुनक्याची ही रेसिपी आहे ना, अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली आहे. पौष्टिकसुद्धा आहे आणि सगळ्या डाळींचं मिश्रण आपण यामध्ये केलेलं आहे. त्यामुळे रेसिपी अगदी फायदेशीरसुद्धा आहे. त्यामुळे तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला पूर्वतयारी करावी लागते. त्यासाठी आदल्या दिवशी रात्री काय करायचं, 1 वाटी तुरीची डाळ, पाव वाटी मुगाची डाळ, पाव वाटी आपण यामध्ये चवळी टाकलेली आहे. त्यानंतर अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ टाकली. अजून काही डाळी ॲड करू शकतात तुम्ही. त्यानंतर ही सगळी डाळ आपण स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून यामध्ये पाणी टाकून आपण रात्रभर भिजत घालणार आहोत. रात्रभर संपूर्ण डाळ छान भिजून जाते. त्यानंतर सकाळी ही डाळ आपण परत 2-3 पाण्याने स्वच्छ धुणार आहोत, म्हणजे डाळीचा वास येत नाही. त्यानंतर मिक्सर जारमध्ये अर्धी डाळ टाकून घ्यायची आणि आपल्याला वाटून घ्यायची आहे. यामध्ये जराही पाण्याचा वापर करायचा नाही, अगदी कोरडीच दळायची. हे बघा, संपूर्ण डाळ आपण कोरडीच दळून घेतली, अजिबात यामध्ये पाणी ॲड केलेलं नाही. त्यानंतर अजून जी उरलेली डाळ होती ना, ती आता परत आपण मिक्सरमधून वाटून घेणार आहोत. मिक्सर जारमध्ये उरलेली डाळसुद्धा टाकून घेणार आहोत. त्यानंतर यामध्ये आपल्याला आता मिरची, कोथिंबीर, लसूण, अद्रक, जिरे हे सगळं टाकून घ्यायचं आहे. हे सगळं टाकून घेतल्यानंतर छान असं जाडसर वाटून घ्यायचं. थोडंसं बारीक वाटलं नाही गेलं तरीसुद्धा चालेल, थोडंसं जाडसर असलं तरीसुद्धा चालतं. सगळं साहित्य यामध्ये टाकून घेतलं. लसूण थोडासा जास्तीचा टाका, अगदी अप्रतिम लागतं. मिरचीसुद्धा टाकून घेतली आणि जाडसर वाटण तयार करून घेतलं. पाणी अजिबात घालू नका, याचे आपल्याला मुटकुळे वळायचे आहेत, त्यामुळे कोरडंच ठेवायचं. त्यानंतर यामध्ये आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीपुरता मीठ टाकून घेणार आहोत. त्यानंतर यामध्ये भरपूर असा बारीक चिरलेला कांदासुद्धा टाकून घेणार आहोत. कांदा टाकल्याने तर हे एवढे छान लागतात ना खायला, तुम्ही एकदा ही रेसिपी आवर्जून बनवा, अगदी अप्रतिम लागते. त्यानंतर कांदा मिक्स करून घेतला. आता काय करायचं, एक चाळण घ्यायची. त्या चाळणीला तेल लावून घ्यायचं, म्हणजे खाली मुटकुळे चिटकत नाही. त्यानंतर हातामध्ये थोडं पीठ घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला मुटकुळे वळून घ्यायचे आहेत. पाहिजे तसे आकार द्या, तुम्ही गोल गोल छोटे छोटे सुद्धा ठेवू शकतात किंवा अशा पद्धतीने ठेवले तर पटकन होतात. थोडे मोठे मोठे छोटे जसे पाहिजे तसे आकार करून तुम्ही ठेवू शकतात. त्यानंतर आता आपल्याला वाफेवर हे मुटकुळे वाफ काढून घ्यायचे आहे. 10 ते 15 मिनिटात सहजच पटकन वाफवले जातात. जोपर्यंत आपले मुटकुळे वाफवत आहे तोपर्यंत कढी बनवूया. दहीमध्ये आपण साधारणतः 3 चमचे बेसन पीठ टाकून घेतले. अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची. आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आणि छान फेटून घ्यायचं. अगदी यामध्ये एकही गाठी न राहता आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे. छान असं फेटून झालं की आपण एका पातेल्यामध्ये तेल टाकून घेणार आहोत. तेल थोडंसं तापलं की यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरे टाकून घ्यायचे आहे. वाटलं तर तुम्ही हिरव्या मिरचीचं वाटणसुद्धा टाकू शकतात. त्यानंतर जिरे छान फ्राय झाले की यामध्ये कढीपत्ता, लसूण आणि मिरची आपण बारीक चिरून टाकून घेतली. छान मस्त सगळं असं मंद आचेवर फ्राय होऊ द्यायचं. त्यानंतर यामध्ये आपण जे कढीचं बॅटर तयार केलं होतं ते टाकून घ्यायचं. संपूर्ण यामध्ये टाकलं की आपल्याला जशी पातळ कढी हवी त्याप्रमाणे यामध्ये पाणी टाकू शकतात. थोडीशी पातळच ठेवायची, मुटकुळ्यांमध्ये अगदी छान लागते. त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी टाकून झालं की चवीपुरता मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची. छान असं एकजीव करून घ्यायचं आणि आपली कढी तयार आहे. आता आपले मुटकुळेसुद्धा तयार होत आलेले आहेत. त्यांनासुद्धा बघून घेऊया. अगदी चाकू टाकून बघायचा, म्हणजे अगदी क्लीन निघतो का ते सुद्धा बघून घ्यायचं, म्हणजे आपले मुटकुळे तयार आहेत. बघू शकता, चाकू अगदी क्लीन निघाला, म्हणजे मुटकुळे तयार आहेत. त्यानंतर संपूर्ण गार झाल्यानंतरच कट करा, लगेच कट करू नका. बघू शकता, मुटकुळे छान कट केले जात आहेत. अगदी छान अशा वड्या पडत आहेत. मस्त असे गार झाले की कट करून घ्यायचे, कढीमध्ये चुरून खायचे. एवढे अप्रतिम लागतात ना. एकदा तुम्ही ही रेसिपी आवर्जून बनवा. खानदेश विभागात होळीला सुद्धा ही रेसिपी बनवली जाते. होळीला नैवेद्यसुद्धा ह्या रेसिपीचा दाखवला जातो. अगदी चटपटीत लागतात. मस्त थोड्याशा वड्या आपण एका प्लेटमध्ये काढायच्या आणि त्यावर कढी टाकायची आणि चुरून खायचं. एवढी टेस्टी लागते ना. खानदेश विभागातली फेमस रेसिपी आहे. एकदा तुम्ही आवर्जून ही रेसिपी ट्राय करा, सगळ्यांना खूपच आवडेल.